नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भानं जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे हे डाउनलोड करू शकता। एकतर प्ले स्टोरवरून डाउनलोड करा डायरेक्ट ओएसिस करिअर पॉईंट सर्च करून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। ॲपमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज सराव पेपर मिळतील स्वतंत्र सब्जेक्टचे, त्याचबरोबर तुम्हाला काही ओल्ड पेपरसुद्धा तिथं देण्यात आलेले आहे जे तुम्हाला येणाऱ्या TET एक्झामसाठी उपयुक्त ठरतील। तर अधिक वेळ न घेता 10 नोव्हेंबरचा जो पेपर आहे TET पेपर क्रमांक 2, त्या पेपरमधील आपण प्रश्न पाहूयात। क्वेश्चन दिलाय, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप। पल्लवी डॅश डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो। ऑप्शन दिलेत, रिमेंबर्स, रिमाइंड्स, रिकलेक्ट्स, रिकॉल्स। आता पर्यायानुसार आपण अर्थ पाहून घेऊ। रिमेंबरचा अर्थ होतो आठवते, रिमाइंड्स म्हणजे आठवण करून देते, स्मरण करून देते, रिकलेक्ट्सचा अर्थ होतो आठवते, आणि रिकॉलचा अर्थ होतो आठवते एखादी घटना, माहिती इत्यादी। आता पल्लवी मुलगी आहे त्यामुळे रिकॉल्स हे आपण आठवतो पण काय घटना, माहिती इत्यादी, त्यामुळे रिकॉल्स तर काटला। आता रिमेंबर आणि रिकलेक्ट्स यांचा अर्थ आठवते हा सारखाच होतो। मग आता पल्लवी रिमेंबर्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो, पल्लवी रिकलेक्ट्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो, पल्लवी रिमाइंड्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो। तर आपल्या लक्षात येतं की रिमाइंड्स हे प्रॉपर उत्तर बरोबर येतं का, याच्या डिटेलमध्ये आपण अर्थ समजून घेऊ। जेव्हा आपण रिमाइंड्स शब्द इथं टाकतो, पल्लवी रिमाइंड्स मी, पल्लवी मला रिमाइंड करून देते, काय आठवण करून देते, स्मरण करून देते, काय की ऑफ अ गर्ल एका मुलीची, आय यूज टू नो जी मला पूर्वी माहीत होते। मग पूर्ण वाक्याचा अर्थ काय झाला, पल्लवी रिमाइंड्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो, पल्लवी मला एका मुलीची आठवण करून देते जी मला पूर्वी माहीत होते। बरोबर, म्हणजे काय, रिमेंबर से आठवते, रिकलेक्ट से आठवते, रिकॉल से आठवते, रिमाइंड्स म्हणजे आठवण करून देणे, आपण रिमाइंडर लावतो ना। तर वाक्याचा अर्थ असा होतो, आपण म्हणतो ना की एक छोटी मुलगी, आपण एक पाहिलं, एक छोटंसं बाळ बघितलं, त्याला बघितल्यानंतर ते एवढं गोड हसरा असतं का आपण म्हणतो अरे मला हे छोटं बाळ नाही का दुसऱ्या एका छोट्या बाळाची आठवण करून देते। म्हणजे एखादा प्रसंग, एखादी व्यक्ती आपल्याला दुसऱ्या कशाचं तरी रिमाइंड करून देतं, त्याच्यामुळे ते शब्द येणार रिमाइंड्स। पल्लवी रिमाइंड्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो। पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन, विटी अँड क्लेवर रिटॉर्ट। आता रिटॉर्ट म्हणजे प्रतिवाद, पण प्रतिवाद कसा, विटी म्हणजे विनोदी आणि क्लेवर म्हणजे हुशार। मग आता विनोदी आणि हुशार प्रतिवाद करणे या अर्थाचा वन वर्ड, तर रिपार्टी, रिपार्टीचा अर्थ होतो हजरजबाबीपणा, चतुर, उत्तर, प्रत्युत्तर देणे। ओके प्लॅटिट्यूडचा हा विरोधी झाला, प्लॅटिट्यूड काय झाला, विरुद्ध अर्थाचा। याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, जुनाट, कंटाळवाणा, निरर्थक। इनव्हर्टिव्ह म्हणजे शिवीगाळ, आणि स्कार्गस म्हणजे टोमणा, उपहास। पुढे जाऊयात आपण, चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। सी इज डॅश डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश डॅश युरोपियन इंजिनियर। विदिन अ सेकंद उत्तर येतं आपल्याला, अगदी सोपं आहे। इंडियन काय येणार, ॲन इंडियन, इथं काय येणार ॲन, का वावल साऊंड आहे। युरोपियन काय आला उच्चार, यू, कॉन्सोनंट साऊंड म्हणजे काय येणार अ। झालं, ॲन आणि अ कुठे, पर्याय शोधा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे ॲन अ। अगदी सोपा प्रश्न होता। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। आय एम इंडेप्टेड डॅश यू डॅश युअर हेल्प। आता इंडेप्टेड या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। इंडेप्टेड म्हणजे ऋणी असणे। आता
मग इंडक्टेड टू ही काय आहे माहिती आहे का? याच्यामध्ये आपलं एक बेसिक इडियम आहे बघा, एक कोणती? इंडक्टेड टू समवन फॉर समथिंग. इंडक्टेड टू समवन फॉर समथिंग ही इडियम आहे की कोणाचा तरी कशाबद्दल तरी ऋणी असणे. म्हणजे तर का आय एम इंडक्टेड टू यू, यूचा ऋणी आहे कशासाठी? फॉर युअर हेल्प. आलं का पहा बरोबर? आय एम इंडक्टेड टू फॉर युअर हेल्प म्हणजे मी तुमच्या मदतीसाठी तुमचा ऋणी आहे असा याचा अर्थ होतो. मग उत्तर झालं पर्याय 4. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. ओ क्रिस्ट, इट इज द इंचेप रॉक. तर हा काय आहे? तर हा आहे परोक्ष संबोधन, ज्याला आपण डायरेक्ट ॲड्रेस म्हणतो, ॲपॉस्ट्रॉफी. म्हणजे इथं कसं होतं माहिती आहे का? डायरेक्ट आपण द इनकेप रॉक हा जो ग्रंथ आहे, हा जो एक नॉवल आहे, त्याच्यामधली ही ओळ आहे. जेव्हा त्यांचं जहाड दगडाला त्या खडकाला धडकतं तेव्हा तो म्हणतो ओ क्रिस्ट. आपण म्हणतो ना देवा अशा अर्थानं. इतर पर्याय सिनेक्डॉकी म्हणजे काय? तर उपलक्षण किंवा अंशलक्षण म्हणजे मोठ्या गोष्टीचा एक भाग वापरून छोटी गोष्ट समजून सांगणे. जसं बघा ऑल हँड्स ऑन डेक. आता ऑल हँड्स ऑन डेक, हँड्स म्हणजे काय? तर जेवढे जहाजातले खलाशी आहे त्यांचे हात. ऑल हँड्स म्हणजे सगळ्या माणसांना संबोधन, ऑल हँड्स. मेटॉनॉमी म्हणजे काय? तर लक्षणा. आपलं मराठीमध्ये माहिती आहे ना, अभिधा लक्षणा व्यंजना, त्यातलं लक्षणा. आणि लिटोटस म्हणजे नकारार्थी विधान. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. काय बघा, ही devises a series of plans to grab the attention of the cops. मग आता यामध्ये आपल्याला दिसतो सब्जेक्ट ही, devises वर्ब आहे, ES लागले म्हणजे काय? हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. अ सिरीज ऑफ प्लॅन्स हे काय झालं? ऑब्जेक्ट. टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द क्रॉप्स हे इतर सेंटेन्स, रिमेनिंग सेंटेन्स. मग आता इथं आपल्याला माहीत पाहिजे की अ सिरीज, अ म्हणजे एक, सेट या अर्थानं, एक या अर्थानं. अ सिरीज ऑफ प्लॅन्स. मग जेव्हा जेव्हा अ सिरीज ऑफ येतं तेव्हा ते असतं कधीही एकवचनी आणि त्यानंतर प्लुरल नाऊन येतं बघा, प्लॅन्स. तर त्यानंतर सिंग्युलर व्हर्ब येणार, कन्फर्म. मग आता आपण बघू एक एक पर्याय. बघा, अ सिरीज ऑफ प्लॅन्स इज, अ सिरीज ऑफ प्लॅन्स आर. इथे वॉज म्हणजे पास्ट आला, वॉज म्हणजे पास्ट, हे तर कन्फर्म चूक. मग आता बाकी जे वाक्य आहे हे 100% सेम आहे. म्हणजे आपल्याला उत्तर निवडायचं आहे फक्त बघा, वॉज कटला, वेअर कटला, फक्त इज का आर. आता इज का आर, इज का आर. तर इथे आपण नियम काय सांगितला? जेव्हा जेव्हा अ येतं, अ सिरीज ऑफ, त्यानंतर प्लुरल नाऊन, त्यानंतर सिंग्युलर व्हर्ब येतं. हा सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचा रूल आहे. मग आपलं उत्तर झालं इज, पर्याय क्रमांक 1. Choose the correct indirect narration of the given sentence. Satish said to Kailas, comma into inverted comma, why don't you call a policeman? Question mark inverted comma close. दिलेलं वाक्य इंटरगेटिव्ह सेंटेन्स हे प्रश्नार्थक आहे. मग आता याचं जेव्हा आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे तेव्हा आस्क्ड घ्यायचं आहे. मग आता बघा, सतीश आस्क्ड कैलास, सतीश आस्क्ड कैलास, सतीश आस्क्ड कैलास, सतीश आस्क्ड कैलास, सर्व ठिकाणी सेम आहे, नो डाऊट. आता कंजक्शन म्हणून आपल्याला तोच WH वर्ड वापरायचा आहे. इथे व्हाय आहे, इथे व्हाय आहे, इथे दॅट आलं गरज नाही, दॅट आली गरज नाही. म्हणजे 3 आणि 4 तर पर्याय कटले. आता 1 की 2. तर जेव्हा आपण इंट्रॉगेटिव्हचं इनडायरेक्ट करतो तेव्हा त्याचं रूपांतर ॲसर्टिव्हमध्ये करायचं असतं, म्हणजेच विधानार्थी करायचं असतं. आणि विधानार्थीमध्ये कंजक्शनच्या नंतर सब्जेक्ट येतो. मग बघा, ही आणि डिडंट. डिडंट म्हणजे डायरेक्ट काय झालं, पुन्हा तीच रचना झाली म्हणून आपलं डिडंट येणार नाही. इथे डिडंट रॉंग झालं, उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. परत
पटकन समजून घ्या. इथे कंजक्शन रॉंग झालं, कंजक्शन व्हायचं असतं. त्यानंतर ॲसर्टिव्हची रचना, विधानार्थी रचना, सब्जेक्ट ही पाहिजे. उत्तर झालं पर्याय 1. इथं डिडंटनी कटलं. तुम्हाला रूल आणि पर्याय कट दोन्ही पद्धती यामुळे सांगितल्या जातात. कधी कधी रूल लक्षात नाही राहिला तर पर्याय कट पद्धतीनं उत्तर येईल, कधी कधी पर्याय कट पद्धत लक्षात नाही आली तर रूलवरून उत्तर येईल. पुढे आहे की सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता हे शब्द दिले, यापासून शब्द बनतो बघा. परशुएट, PURSUIT, परशुएट म्हणजे पाठलाग करणे, ध्येय प्राप्तीचा प्रयत्न करणे. पर्याय 3. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हिज सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्टी. दिलेलं वाक्य हे सिम्पल सेंटेन्स आहे. सिम्पल सेंटेन्स इथं कॉम्प्लेक्स करायचं आहे. मग चला एक एक पर्याय बघत जाऊयात आपण. बघा, ही इज सायलेंट. अँड कंपाऊंडमध्ये येतं, अँड नाही येणार. इन स्पाईट ऑफ बिईंग सायलेंट द फॅक्ट प्रूव्ज हिज गिल्टी. आता इन स्पाईट ऑफचा अर्थ होतो तरीही. तर तरीही असं जर तर नाहीच आहे, हा पण कटला. दो ही इज सायलेंट. आता दोचा अर्थ काय झाला? विरोधाभास तयार झाला ना, कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तो जरी सायलेंट आहे, नाही जमणार. मग आपलं उत्तर झालं पर्याय 4. आता पर्याय 4 रूलनुसार बरोबर आहे का पहा. तर द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट. द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट. काय झालं? हिज सायलेन्स म्हणजे इथे हीच काय झाला? हीच सायलेन्सला रिप्लेस केलं. द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट यानं रिप्लेस केलं आणि तो नाऊन क्लॉज तयार झाला. हा जो सायलेन्स सब्जेक्ट आहे, जो नाऊन होता, मेन नाऊन, तर नाऊनचा नाऊन क्लॉज झाला. म्हणजेच दॅट, द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट यांना योग्य अर्थ दिसला. बरोबर. बघा, सायलेन्स म्हणजे शांतता आणि इथे सायलेंट केलं गेलं म्हणजे त्याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म आपण वापरला आणि आपलं उत्तर कॉम्प्लेक्स परफेक्ट झालं. पर्याय 4. नेम द अंडरलाईन क्लॉज. द रिझन व्हाय आय डीड इट इज ऑब्वियस. मग आता विदिन अ सेकंद उत्तर येतं की द रिझन या नाऊनला, रिझन हे जे आपलं नाऊन आहे याला क्वालिफाय कोणी केलं? व्हाय आय डीड इट. मग जेव्हा जेव्हा नामाबद्दल, नाऊनबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द असतो किंवा वाक्य असतं, तेव्हा जर शब्द असेल तो ॲडजेक्टिव्ह असतो आणि पूर्ण सेंटेन्स असेल तर तो क्लॉज असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पर्याय 2. बघा, द क्लॉज विच क्वालिफाय द नाऊन रिझन, त्याला तो अधिक माहिती देतो, तो असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. उटी इज कूलर दॅन महाबळेश्वर. बघा, अगदी बेसिक आहे. दिलेलं वाक्य सीडीमध्ये आहे, त्याचा आपल्याला पीडी करायचा आहे. म्हणजे बेसिक रूल आपल्याला माहिती आहे. जर सीडी ही होकारार्थी असेल तर पीडी ही नकारार्थी येते. पीडी जर होकारार्थी असेल तर सीडी नकारार्थी येते. म्हणजे तर दिलेलं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी आहे, याचा अर्थ पीडी करताना, पॉझिटिव्ह डिग्री करताना ते नकारार्थी येईल. किती वाक्यात नकारार्थी दिलं आहे? बघा, एकाच ठिकाणी नॉट आहे. झालं आपलं उत्तर. इथं लक्षात, इथं नॉट नाही, इथं फक्त सो आलं पण नॉट नाही. मग एक नॉट वापरताना एक नियम आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही नॉट वापरणार तेव्हा ॲज ऐवजी तिथं काय येणार? सो. महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी. स्टेट द पार्ट ऑफ स्पीच. वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. विदिन अ सेकंद उत्तर येतं. वन म्हणजे कोण? माहीत नाही, कोणीही एक व्यक्ती. मग जेव्हा कोणीही एक व्यक्ती माहीत नाही, अनिश्चित आहे, तेव्हा काय येणार? इंडेफिनेट प्रोनाऊन. मग इंडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे काय? जेव्हा निश्चित प्रोनाऊन माहीत नसतं. जसं वन, समबडी, एनीवन, समवन, एव्हरीवन, मेनी, फ्यू. आपण निश्चित असं बोलत नाही. मग आता डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये काय असतं? धिस, दॅट, दीज. डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये काय असतं? इच, आयदर, नायदर. रिलेटिव्हमध्ये काय असतं? हू, हुम, विच, हुज. चला पुढचा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय द टेन्स. जया अँड राधा वेअर बिईंग. आता वेअर बिईंग आलं म्हणजेच काय आहे? हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. कशाचा आहे? वेअर बिईंग म्हणजे हा कंटिन्युअस टेन्स आहे. आणि कोणता कंटिन्युअस? बिईंगमुळे कळलं की कंटिन्युअस आहे. कोणता कंटिन्युअस आहे? तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा पॅसिव्ह व्हॉइस दिला आहे म्हणून उत्तर झालं पर्याय 2.
मग आता आपल्यापैकी एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो, सर मग याचं ॲक्टिव्ह कसं होईल? तर बघा, याचं ॲक्टिव्ह काय होईल? सम चिल्ड्रेन वेअर अनोईंग जया अँड राधा. सम चिल्ड्रेन वेअर अनोईंग जया अँड राधा. पॅशिव्ह काय झालं? जया अँड राधा वेअर बिंग अनॉइड बाय सम चिल्ड्रेन. ऑप्शन 2. चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग इन द गिवन वर्ड. रेप्लेनिश. बघा, रेप्लेनिशचा अर्थ होतो पुन्हा भरणे, भरपाई करणे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? टॉपअप. टॉपअप म्हणजे पण काय? पुन्हा भरणे. सप्लाय म्हणजे पुरवठा, प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे, आणि शेअर म्हणजे वाटणे. चूज द अपोजिट. ग्रीम. ग्रीमचा अर्थ होतो गंभीर, उदास, चिंताजनक, म्हणजे त्याचा समानार्थी झाला सिरियस. वेदनादायक म्हणजे पेनफुल. अनोईंग म्हणजे चिडवणे, चिडका. मग उत्तर काय झालं? अपोजिट. ग्रीमचा डिलाइटफुल. डिलाइटफुल म्हणजे आनंददायक, मनमोहक, आणि ग्रीम म्हणजे उदास, खिन्न, चिंताजनक. चूज द इफेक्टिव्ह वर्ड. वी डॅश नॉट हरी. वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. इथं सरळ सरळ काय मॉडल ऑफ जरी वापरायचं आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्या. वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. आपल्याकडे खूप वेळ आहे. खूप वेळ याचा अर्थ काय? हरी म्हणजे गडबड करण्याची गरज नाही. म्हणजे काय? लॅक ऑफ नेसेसिटी आहे. गरजेचा अभाव आहे. लॅक ऑफ नेसेसिटी. मग लॅक ऑफ नेसेसिटी म्हणजे नीड नॉट. पुढे नॉट तर ऑलरेडी आलेला आहे. हा सुद्धा एक क्ल्यू होता की नॉट नीड कधीही नॉट सोबत येतं. नीड नॉट झालं उत्तर. वी नीड नॉट हरी. वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, गडबड करण्याची गरज नाही. लॅक ऑफ नेसेसिटी गरजेची म्हणजे काहीही गरज नाही. कॅनॉट अशक्य. हॅव नॉट म्हणजे बंधन, आणि कुड म्हणजे पास्ट ॲबिलिटी. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी डॅश. ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. डेप्ट म्हणजे कर्ज. हे काय? कारण आहे. कॉज आहे, कॉज. आणि या कारणाचा परिणाम काय झाला? ही सोल्ड हिज प्रॉपर्टी. इफेक्ट झाला, इफेक्ट, परिणाम झाला. इथे लक्षात, कारण आणि परिणाम कशाने जोडलं जातं? ॲज सबऑर्डिनेट कंजक्शन. बरोबर. बघा, सोचा अर्थ काय झाला? म्हणून नाही. देअरफॉर म्हणून नाही. मग आता सो दॅट याकरिता, की त्यापेक्षा परफेक्ट झालं कारण आणि कारण की. ॲजचा अर्थ होतो कारण, कारण की. सबऑर्डिनेट कंजक्शन आहे. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी ॲज ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. त्याने त्याची संपूर्ण प्रॉपर्टी विकली कारण की तो खूप कर्जात होता. चूज दी करेक्ट ॲडजेक्टिव्ह. स्वराली इज डॅश डॅश डान्सर. स्वराली कशी डान्सर आहे? अ स्किल्ड डान्सर, निपुण, कुशल. हे काय झालं? नाऊन. मग या नाऊनच्या अगोदर काय येणार? ॲडजेक्टिव्ह, स्किल्ड. मग तुम्ही म्हणणार अ आलं ह्या डान्सर शब्दासाठी. बरोबर. अ आर्टिकल कोणासाठी आलं? डान्सरसाठी. बघा, ॲडॅप्ट. आता ॲडॅप्ट हा व्हर्ब आहे ना, म्हणून इथं येणार नाही. जरी तो वापरायचा या ई ऐवजी इथं ई घ्यावं लागेल. मग ॲडॅप्ट अत्यंत निपुण, मग हे जमणार नाही. ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, स्वीकारणे. आणि लोडेड म्हणजे भरलेलं, बंदुकीत दारुगोळा भरणे असं. चूज द करेक्ट पेअर टू आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. आय रीड डॅश डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम महाभारता. बघा, आय आलं म्हणजे सरळ सरळ काय? अँड. यात तर काही म्हणजे कन्फ्युजनच नाही, वावल साऊंड आहे. मग आता फ्रॉम महाभारता. महाभारत काय झालं? इट इज अ डेफिनेट नॉवल. म्हणजे एक ग्रंथ झाला, डेफिनेट आहे ना. मग जसं बायबल आहे, रामायण आहे, महाभारत आहे, जेव्हा डेफिनेट आहे तर काय वापरावं लागतं? द. झालं, अगदी सोपं होतं. ॲन आणि द पर्याय क्रमांक 3. याच क्वालिटीचे दर्जेदार प्रश्न आणि पूर्ण ॲनालाइज 2013 ते 2024चं पूर्ण ॲनालाइजचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे. व याच क्वालिटीची दर्जेदार टेस्ट सिरीज आपल्या ओयासिस करिअर पॉईंट या ॲपवरती तुम्हाला उपलब्ध आहे. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला सुद्धा ओयासिस करिअर पॉईंट सर्च करू शकता. चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन.
म्हणजे जोडी निवडायची. आय डिफर डॅश डॅश यू डिफर धिस इश्यू. इश्यू म्हणजे तो एक मुद्दा आहे, विषय आहे, आणि डिफर म्हणजे मतभेद असणे. मग आय डिफर विथ, आता बघा डिफर विथ ही सेट फ्रेज आहे, म्हणजे डिफर नंतर विथ तर कन्फर्म येणार, हे तर फिक्स झालं. पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय तर गेला. मग डिफर विथ डिफर विथ. आता ॲट का ऑन, तर तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर म्हणून ऑन. म्हणजे काय, आय डिफर विथ यू ऑन धिस इश्यू, माझं तुझ्या त्या मुद्द्यावरती मतभेद आहेत. मग आता त्यापेक्षा वेगळं मत असलं तर डिफर फ्रॉम. पुढे आता 21 ते 25 पोएट्री दिली आहे, पोएम आहे. आपण पोएमचे ॲन्सर बघूयात फक्त. 21चं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 22चं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 23चं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, 24चं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, 25चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात आपण. आता आपण 2013 ते 2024चे झालेले काही पेपर आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिले विषयानुसार, तिथेही तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. चूज द करेक्टली स्पेलिंग, तो ऑप्शन नंबर 4 आहे पॅसेंजर, PASSENGR, पॅसेंजर म्हणजे प्रवासी. फाइंड आउट which part of the speech underline word. The bottom line is that we have to make a decision today. आता बघा दॅट आलेला आहे, म्हणजे द बॉटम लाईन इज हा एक क्लॉज झाला. आता इज हे व्हर्ब आहे, या व्हर्बच्या अगोदर काय येणार, सब्जेक्ट येणार. सब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार हा नाऊनला आहे, ऑप्शन नंबर 1. या एका पद्धतीनं तुम्ही उत्तर काढू शकले असते. दुसऱ्या पद्धतीनं उत्तर बघू. द या आर्टिकल नंतर कधीही नाऊन येतं, किंवा आपण असं म्हणू की आर्टिकल हे नाऊनसाठीच येतं. मग इथे बघा काय आलं, नाऊन. अशा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढता आलं असतं. बॉटम लाईन आहे काय आहे, सब्जेक्ट आहे. मग आता तर बॉटम लाईनचा अर्थ काय होतो, मुख्य मुद्दा, सारांश किंवा महत्त्वाचा भाग. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स काढायचा आहे, निवडायचा आहे. बघा आपण एक एक बघत जाऊ. माय ब्रदर रिटायर्ड फ्रॉम एअर फोर्स. आता एअर फोर्स हे डेफिनेट आहे ना, मग त्या अगोदर आर्टिकल पाहिजे होतं द, म्हणजे पहिला तर इरर झाला. ग्रॅमॅटिकली करेक्ट निवडायचा आहे. दी मोस्ट ऑफ द पीपल लाईक इट. बघा मोस्ट ऑफच्या नंतर द येतं आहे, त्याच्या अगोदर द येत नाही, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल पाहिजे होतं. मोस्ट ऑफ म्हणजे काय, बहुतांश, सर्वात जास्त. त्याच्या अगोदर कधीही द नंतर द असतं, इथं अगोदर आलं म्हणून 2 चुकला. बघा 3 पहा. हिमालयाज आर द हायेस्ट माउंटेन्स. हिमालयाज काय आहे, माउंटेनची एक रेंज आहे. मग आता जर माउंटेनची रेंज आहे तर आपल्याला डेफिनेट आर्टिकल वापरावं लागेल ना, म्हणून इथे बी काय पाहिजे, सुरुवात पाहिजे द हिमालयाज. म्हणजे काय कळलं आपल्याला की पर्याय 1 चुकला कारण इथे द नाही आहे. पर्याय 2 चुकला कारण हे द एक्स्ट्रा आलं. पर्याय 3 चुकला कारण सुरुवातीला द नाही आहे. म्हणजे उत्तर झालं पर्याय 4. सोहम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. आता जेव्हा एन्जॉयड सारखा वर्ब येतो की जो स्वतःला अनुभवला जातो, तेव्हा कर्म आणि कर्ता, जसं सोहम हाच कर्ता आणि हाच कर्म आहे, तेव्हा एन्जॉयड नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येते हिमसेल्फ. इथे काय वापरलं, हिमसेल्फ प्रोनाऊन आला आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, स्वतः वाचक. पुढचा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. द प्रिन्सिपल डॅश डॅश अँड एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेवियर. एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेवियर, त्याच्या वर्तणुकीबद्दलचं स्पष्टीकरण मागितलं. मागणे, स्पष्टीकरण मागणे, मागणी करणे म्हणजे टू डिमांड, म्हणजेच कॉल्ड फॉर. कॉल्ड फॉर म्हणजे टू डिमांड, मागणी करणे. प्राचार्यांनी त्याच्या वर्तनाबद्दल त्याला स्पष्टीकरण मागितलं. ओके. कॉल्ड ऑफचा अर्थ होतो टू कॅन्सल, रद्द करणे. कॉल्ड अप म्हणजे फोन करणे. कॉल्ड ऑन म्हणजे भेट देणे. शेवटचा प्रश्न आहे आपला. आयडेंटिफाय द पार्ट विच हॅज इरर. माय सिस्टर इन लॉज. पुढे वाचतच काम नाही, इथेच कन्फ्युजन आहे. इथे येस लॉजला नाही येत, तर मेन वर्ड असतो सिस्टर. मुख्य शब्द आहे सिस्टर आणि मुख्य शब्दाला येस पाहिजे. सिस्टर इन लॉ म्हणजे ज्यांना आपण मेहुणी किंवा भावजई असं म्हणू. म्हणजे सिस्टर इन लॉज एक कंपाऊंड नाऊन होतं ज्यामध्ये येसला इथे लॉला येस प्रत्यय लागत नाही. पर्याय 1 आपलं उत्तर झालं आहे.
बघा अशा प्रकारे आपण 30 प्रश्नांवर चर्चा केली. आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंट हे तुम्हाला प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. तुम्ही ओएसिस करिअर पॉईंट सर्च करून इन्स्टॉल करून इतर माहिती सर्व त्यामध्ये भरा. तुमचं नाव, ईमेल आय डी. तुम्हाला CTET TET टॅबमध्ये गेल्यानंतर सराव पेपरही मिळतील व काही जुने झालेले पेपरसुद्धा तिथे सॉल्व करता येतील. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर जे आपले इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये यूट्यूब आहे, टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, वेबसाईट आहे, सर्वांच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इथे सर्व ठिकाणी तुम्हाला उपयोगी माहिती मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.